ओम साईराम भक्तजनो, चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने साई सच्चरित्राचा अध्याय 10 श्री साई समर्थ महिमानम म्हणजेच कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम म्हणजे नवीन करणे, असलेले नाहीसे करणे आणि आहे ते वाटेल तसे फिरवणे असे ज्याचे अमर्याद व अप्रतिबंध सामर्थ्य आहे अशा श्री साईंचे महात्म्य ऐकूया. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्रीरामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. जो सर्व लोकांचे कल्याण करण्यात गुंतलेला व जो सदा परमात्म्याशी एकरूप झालेल्या स्थितीत असतो त्याचे भक्तिपूर्ण मनाने सतत स्मरण करा. ज्याच्या स्मरण मात्रेच जन्म मरणांच्या गुंतागुंतीचा उलगडा होतो ते हे साधनातले साधन आहे. त्यासाठी एक कवडीचाही खर्च नसतो. थोड्याशा प्रयत्नाने मोठा सगळा लाभ सहजासहजी हातात पडतो. जोपर्यंत हा इंद्रियांचा समूह सुदृढ आहे म्हणजेच तोपर्यंत प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घ्यावा. इतर सर्व देव माईक आहेत. गुरु हाच एक शाश्वत देव आहे. त्याच्या चरणी विश्वास ठेवला तर तो दैवयोगाने येणाऱ्या संकटांनाही अडवून ठेवतो. जेथे सद्गुरूची उत्तम प्रकारची सेवा असते तेथे संसारातील दुःखांचा मुळात सकट नाश असतो. न्याय मीमांसा म्हणजे हिंदू तत्त्वज्ञानाच्या 6 शास्त्रांपैकी 2 शास्त्रे वगैरेंची व्यर्थ कात्याकूट किंवा इतर कसलाही त्रासदायक प्रयत्न लागत नसतो. सद्गुरू नाव चालविणारा असला म्हणजे श्रद्धावान भक्त आधी भौतिक, आध्यात्मिक व आधी दैविक अशी 3 प्रकारची दुःखे सहज पार करून जातात. व्यवहारातील समुद्र पार करण्यासाठी नावाड्यावर जो विश्वास लागतो तोच विश्वास संसाररूपी सागर तरून जाण्याला आपल्याला सद्गुरूवर ठेवावा लागतो. म्हणजे जो आपल्या भक्तांची भावना व भक्ती पाहून पूर्ण ज्ञान हातातील तळ्यावर असल्याप्रमाणे समजण्यास सोपे करून शुद्ध आनंद लक्षण असलेल्या मोक्षाची सहज प्राप्ती करून देईल. ज्याच्या दर्शनाने हृदयग्रंथी तुटतात, सर्व विषय भोगांपासून मागे फिरले जाते आणि संचित म्हणजे पूर्वजन्मार्जित पाप पुण्यदायक एकंदर कर्मांचा साठा व क्रियमाण म्हणजे पुढील जन्मात भोगायला लागणाऱ्या सुख दुःखरूप फळांचे कारण अशा चालू जन्मातील बऱ्या वाईट कृती कर्मांचा क्षय होतो. त्याच्या प्रभावाचे वर्णन करूया. 8व्या अध्यायात नरजन्माचे प्रयोजन, बायजाबाईंची भाजी भाकर, खुशालचंदांचा समाचार आणि म्हाळसापती व तात्या कोतींची मशिदीत झोपण्याची तरा वगैरेंचे कानाला सुख देणारे वर्णन झाले. 9व्या अध्यायात बाबांच्या न समजणाऱ्या भिक्षा मागण्याच्या वृत्तीचे रहस्य आपण ऐकले. आता श्रोत्यानो, बाबा कसे राहत असत, कोठे निजत असत आणि केव्हाही कोठे कसे हिंडत असत याविषयीचे त्यांचे पुढील चरित्र लक्ष देऊन ऐका. बाबांच्या लोकव्यवहारातील जीवन कालक्रम किती प्रशंसनीय होता. हिंदू व मुसलमान या दोघांनाही ते आईच्या ठिकाणी होते. जणू काय वाघांच्या व बकऱ्यांच्या विश्वासाचे ते एकच स्थान होते. हिंदू व मुसलमान एकमेकांशी प्रेमाने वागून शंका न घेता खेळीमेळीने हिंडत फिरत असत. पोटा पाण्याची कहाणी झाली. आता साईंची राहणी कशी होती, ते कोठे कोणत्या जागी निजत असत ते श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावे. 4 हात लांब व एकच वितकाय ती रुंद लाकडी फळी, दोन्ही टोकाला चिंध्यानी बांधून वर आड्याला झोपाळ्यासारखी टांगलेली होती. अशा फळीवर बाबा झोपत असत. उशाला व पायथ्याला पंट्यात पेटत ठेवत असत आणि फळीवर केव्हा चढत किंवा उतरत ते कोणाच्याच लक्षात येत नसे. बाबा मान वाकून वर बसत किंवा फळीवर झोपलेले असत, परंतु ते केव्हा वर चढत किंवा उतरत याची हालचाल कोणालाही कळत नसे. अशी चिंध्यानी बांधलेली फळी बाबांचे वजन कसे बरे सांभाळत असेल. अहो, महासिद्धी म्हणजेच योग, तपश्चर्या वगैरेंमुळे प्राप्त होणाऱ्या दैवी शक्ती ज्या 8 प्रकारच्या असतात म्हणजेच अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, शशित्व व वशित्व अशा या 8 प्रकारच्या दैवी शक्ती जवळ असल्यावर फळी नुसती नावाचीच नाही का, डोळ्यात जेथे अतिशय लहान कणही खुपतो तेथे अणू एवढे लहान होण्याची अलौकिक सिद्धी असलेला माणूस सुखाने लपतो. बाबांचे देखील माशी, लहान किडा किंवा मुंगी यांच्या रूपाने सतत फिरणे होते.
अणिमा सिद्धी ज्याच्या घरची दासी असेल त्याला माशीचे रूप घ्यायला किती वेळ लागेल? जो आकाशात आधाराशिवाय मध्येच राहू शकतो त्याला फळीचे ते काय मोठे महत्त्व. अणिमा महिमा लघिमा इत्यादी 8 सिद्धी व कुबेराचे महापद्म पद्म शंख इत्यादी 9 खजिने ज्याच्या समोर हात जोडून उभे असतात त्याला फळी ही नुसती निमित्तीच नाही का? असो, लहान किडा, मुंगी, डुक्कर, कुत्रा, पशु, पक्षी किंवा मनुष्य, राजा किंवा भिकारी, मोठा किंवा लहान, या सर्वांना बाबा सारख्याच दृष्टीने पाहत असत. साई महाराज वरून दिसायला जरी शिर्डीत राहत होते आणि त्यांची फक्त 3.5 हातांची शरीराची मालमत्ता होती तरी ते अत्यंत शुभ व पवित्र असे सर्वांच्या हृदयात वास करीत असे. हो, आतून जरी ते कोणी सोबती किंवा संबंधी नसलेले व निर्विकार किंवा संसारापासून अलिप्त असे असलेले तरी बाहेर त्यांना लोकसंग्रह करण्याची पुष्कळ हौस होती. आतून जरी सर्व इच्छा सोडलेले ते होते तरी बाहेरून त्यांना भक्तांचा मोह होता. आतून जरी अत्यंत निष्काम होते तरी बाहेरून भक्तांकरिता अत्यंत सकाम होते. आतून जरी ते आत्मशांतीचे आश्रयस्थान असले तरी बाहेरून ते अत्यंत संतापलेले असत. आतून परब्रह्मस्थिती तर बाहेरून पिशाच्य वृत्ती दाखवित असत. आतून अद्वैतावर प्रेम म्हणून कोठेही आसक्त नसायचे तर बाहेरून सर्व जगाच्या घोळात गुंतलेले असत. कधी प्रेमभावाने पाहत असत तर कधी दगड घेऊन धावत असत. कधी शिव्या शाप देत तर कधी आनंदाने मिठी मारत असत. कधी ते शांत दांत म्हणजे ज्याने आपल्या मनोविकारांवर ताबा मिळवला आहे असा, उपरत म्हणजे विषयांपासून निवृत्त, तितिक्षु म्हणजे शोषित किंवा सहनशील, सदा समाहित म्हणजे समाधिस्थ ध्यानमग्न, आत्मरत म्हणजे आत्मस्वरूपी किंवा आत्मानंदी निमग्न आणि भक्तांवर संतुष्ट असत. एकाच बैठकीवर सदा तल्लीन झालेले, त्यांना कुठे जाणे येणे नव्हते. सटका हात जणू काय त्यांचा दंडाचा ठेवा होता असे त्यांचे निश्चिंत मुकाट्याने राहणे होते. त्यांना कीर्तीची किंवा धनाची हाव नव्हती. प्राणरक्षणाकरिता भिक्षा मागत होते आणि आसन प्राणायामादिक साधनांनी चित्तवृत्तीचा निरोध करून कालक्रमणा करीत असत. त्यांचा पोशाख प्रत्यक्ष एखाद्या यती संन्याशासारखाच होता. हातातील सटका संन्याशाचा दंड होता. अल्लाह मालिक हे वाक्य पुन्हा पुन्हा ते म्हणत असत आणि भक्तांवर अखंड प्रीती होती. साईबाबांची अशी सगुण मूर्ती मनुष्य रूपाने स्पष्ट दिसणारी संपत्ती पूर्वपुण्याने आपल्या हाती लागली होती. त्यांना जे मनुष्य समजतात ते कम नशिबी व जड बुद्धीचे होते. त्यांच्या दैवीची गतीच विचित्र. त्यांना साईबाबांच्या या भाग्याची प्राप्ती कशी होणार? साईबाबा आत्मज्ञानाची खाण आहे. त्यांचे शरीर आनंदाने पूर्णपणे भरलेले आहे. संसार सागर संबंध पार करण्यासाठी त्यांची ताबडतोब कास धरा. खरोखर जे अपार आनंद आहे, ब्रह्मापासून ते लहानशा झुडपापर्यंत भरलेले आहे असे जे निरंतर अभिन्न परब्रह्म तेच अत्यंत मूर्तिमंत बाबा आहेत. कलियुगाचा कालावधी 4,32,000 आहे. स्थूल मानाने 5,000 वर्षे गेल्यावर बाबांचा अवतार झाला. येथे श्रोता शंका घेतील की बाबांची जन्मतिथी ठाऊक नसताना कोणत्या आधाराने हे निश्चित केले. तर काळजीपूर्वक लक्ष देऊ नये का? शिर्डी क्षेत्रात निर्वाणापर्यंत राहण्याचा संकल्प करून क्षेत्र संन्यासी वृत्तीने म्हणजेच एखाद्या पुण्यक्षेत्री राहून ते क्षेत्र मरेपर्यंत सोडायचे नाही असा नियम घेतलेल्या संन्याशाच्या वृत्तीने तेथे बाबांनी 60 वर्षे काढली. आरंभी ते 16 वर्षाचे वय असताना शिर्डीत प्रकट झाले. त्यावेळी ते 3 वर्ष तिथे राहिले होते. मग तेथून जे कोठे मधूनच नाहीसे झाले ते दूर निजामाच्या राज्यात म्हणजेच औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद व परभणी हे मराठवाड्यातील जिल्हे स्वातंत्र्यापूर्वी निजामाच्या राज्यात होते. आढळले. नंतर तेथून लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर परत आले. ते कायमचे शिर्डीत राहिले. त्यावेळी त्यांचे वय 20 वर्षांचे होते. तेव्हापासून शिर्डीत 60 वर्षे अखंड निवास होता. हे सगळ्यांना ठाऊकच आहेत. शके 1840 म्हणजे आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशीच म्हणजे 15 ऑक्टोबर 1918 विजयादशमीला म्हणजे दसऱ्याच्या शुभमुहूर्ती बाबा निजधामास गेले. अशा प्रकारे बाबांची आयुष्य मर्यादा 80 वर्षांची होती.
म्हणून त्यांचा जन्म शके 1760 म्हणजे इसवी सन 1838 साली झाला असावा असा अंदाजाने निश्चय होतो. असो, काळाच्या माथ्यावर पाय देणाऱ्या महात्म्याची आयुर्मर्यादा कधी कोणाला निश्चित करता येईल का? हे कार्य साधणे फार अवघड आहे. महात्मे सदा स्वस्थानीच वास करून असतात. त्यांना जन्म मरण नसते. सूर्याला उगवणे किंवा मावळणे कोठले? तो तर आपल्या जागेवरून किंचितही न हलता सदा स्वस्थ असतो. शके 1603 म्हणजेच इसवी सन 1681 साली समर्थ रामदास स्वामींची समाधी झाली. नंतर पुरी 2 शतकेही गेली नाही तो ही मूर्ती जन्माला आली. भारतभूमीवर मुसलमानांचे आक्रमण झाले आणि हिंदू राजे जिंकले गेले. भक्ती मार्ग लुप्त झाला आणि लोकांनी धर्म टाकला. मग रामदास जन्माला आले आणि शिवरायास हाताशी धरून मुसलमानांपासून राज्याचे रक्षण आणि गाई व ब्राह्मणांचे संरक्षण करविले. नंतर पुरी 2 शतकेही गेली नाही तो पूर्वीची घडी पुन्हा बिघडली आणि हिंदू मुसलमानात दुही पडली, जी मग बाबांनी तोडली. ते म्हणत, राम आणि रहीम एकच आहेत, त्यांच्यात यत्किंचितही फरक नाही. मग त्यांच्या भक्तांनीच का बरे हट्ट धरावा आणि एकमेकांशी परकेपणाने का बरे वागावे? तुम्ही लोक किती मूर्ख आहात. हिंदू मुसलमानांचा संबंध जोडा, चांगले विचार मनात पक्के करा, तरच पलीकडच्या तीरावर पोहोचाल. वादवितंडवाद बरा नव्हे. कोणाची बरोबरी करण्याची खटपट करू नये. सदा आपल्या कल्याणाचा विचार करावा, म्हणजे श्रीहरी तुमचे रक्षण करील. योग याग म्हणजे यज्ञ, तप, ज्ञान ही सर्व हरीला प्राप्त करण्याची साधने होती असून ज्याच्या हृदयात हरी नाही त्याचे जीवन व्यर्थ होय. कोणी काही जरी अपकार केला तरी आपण त्याचा प्रतिकार करू नये. करता आलेच त्यावर उपकारच करावा, असे बाबांच्या उपदेशाचे सार होते. उच्च नीच, स्त्री शूद्र या सर्वांना सरसकट स्वार्थासाठी तसेच परमार्थासाठी हा अत्यंत कल्याणकारी सरळ मार्ग आहे. ओम साईराम. भक्तजन हो, चला आता आपण अध्याय 10चा भाग पहिला येथेच संपूया, बाकीचं दुसऱ्या भागात. ओम साईराम. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.